नमस्कार, किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत गाजराचे मोदक. तर आपण नेहमीच बनवतो उकडीचे मोदक, तळणीचे मोदक. तर आपण काहीतरी वेगळं म्हणून आज गाजराचे मोदक बनवणार आहोत. तर प्रथम मी इथे त्यासाठी 1 किलो गाजर घेतलेले आहेत. स्लायसर मी त्याचे साल काढून घेतलेले आहेत गाजराचे आणि असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला किसून घ्यायचे असतील तर तुम्ही किसूनही घेऊ शकता. तर मी असे आता काप करून घेतलेले आहेत. तर मी आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घेऊन ते काप आपण आता ते ग्राइंड करून घेणार आहोत. तर आपण तळणीचे मोदक वगैरे उकडीचे बनवतो, तर त्याला खूप मोठी प्रोसेस असते. तर हे तुम्ही बनवून पहा, लवकरही होतील आणि काहीतरी वेगळं म्हणजे सतत उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदकपेक्षा काहीतरी गणपती बाप्पाला आपण 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो. तर ते तुम्ही हे मोदक नक्की बनवून पहा. तर आपण इथे आता एक बॅचची ग्राइंड करून घेतलेली आहे. तर पल्स मोडवरती आपण मिक्सरमधून काढायचं आहे. तर पाहू शकताय मी हे पूर्ण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तर त्यामध्ये आपण आता 2 चमचे तूप घालून घेऊयात. तर आता प्रथम आपण तो गाजराचा किस आहे ते भाजून घेणार आहोत. तुम्हाला थोडे मोदक बनवायचे असतील तर तुम्ही अर्धा किलो, पाव किलो गाजर घेतले तरी पण चालतील. मला जरा जास्त मोदक बनवायचे होते त्यामुळे मी 1 किलो इथे गाजर घेतलेले आहेत. तर आपण आता तो पूर्ण गाजराचा जो किस आहे तर तो आपण त्या कढईमध्ये घालून घेणार आहोत. आणि तो व्यवस्थित आता 5 ते 10 मिनिटे मीडियम गॅसवर तूप टाकलेलं आहे आपण कढईमध्ये. तर ते आता मीडियम गॅसवरती ते व्यवस्थित आपण आता भाजून घेऊयात. तर ते भाजत असताना म्हणजे भाजल्यानंतर असं थोडंसं गाजराच्या किसाचा कलर असा चेंज होतो. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की आता हे आणि चांगला वासही येतो भाजलेला. तर त्या वेळेला आपण ते भाजणं बंद करायचं. तर ते भाजणं झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये मी इथे पाव किलो खवा घेतलेला आहे. तर मी आता तो खवा पण तूप टाकून असं छान भाजून घेते. तुम्हाला खवा अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही त्यामध्ये दूध पावडरही घालू शकता. असं काही नाही की खवाच घातला पाहिजे. तर हा मी खवा आता व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेते आणि तो भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये नंतर काढून असं थंड करून मग नंतर वापरणार आहोत. तर हा आता खवा चांगला भाजलेला आहे तुपामध्ये. तर आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. खवा टाकल्यामुळे गाजराचे मोदक खूप छान लागतात आणि तुम्ही एकदा ट्राय करा आणि नसेल तर तुम्ही दूध पावडर तर घालूच शकता. तर पाहू शकता हा खवा असं एकदम व्यवस्थित भाजलेला आहे म्हणजे व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. परतून घेतला आहे आपण तुपामध्ये. तर आता तो एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात. तर आता मी गॅसवरती दुसरी एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला गाजराचा किस आहे तर तो आपण आता त्या कढईमध्ये घेणार आहोत आणि तो घेतल्यानंतर आपण आता हा सगळा त्यामध्ये घालून घेऊयात किस आणि त्यामध्ये आपण आता अर्धा लिटर दूध घेणार आहोत. तापून थंड केलेलं दूध आहे तर ते आपण त्यामध्ये साईसकट घालून घेणार आहोत. तर आता मी इथे अर्धा लिटर दूध घातलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित त्या गाजराच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याला 10 मिनिटे त्याची वाफ काढून घेणार आहोत. म्हणजे गाजराचा किस हा त्या दुधामध्ये व्यवस्थित शिजला जातो. तर आता मी इथे 10 मिनिट त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घेतलेला आहे. तर पाहू शकता हा गाजराचा किस हा व्यवस्थित शिजलेला आहे दुधामध्ये. तर आपण आता त्यामध्ये एक एक करून सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊयात. तर आता त्यामध्ये मी प्रथम 2.5 वाटी म्हणजे जी आपल्या रोजच्या वापरातली वाटी असते ना त्या वाटीने मी 2.5 वाटी साखर घेतलेली आहे. तर ती मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. तर आता ती साखर व्यवस्थित त्या गाजराच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायची. साखर गाजराच्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये नंतर खवा घालणार आहोत. आता पाहू शकता ही साखर व्यवस्थित त्यामध्ये मिक्स झालेली आहे. आपण आता त्यामध्ये जो आपण परतलेला आहे तुपामध्ये जो खवा तो आता थंड झालेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित घालून घेऊयात आणि तोही त्या गाजराचा किस जो त्याच्यामध्ये आपण साखर मिक्स केलेली आहे त्यामध्ये खवा पण हा असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. असे तुम्ही मोदक नक्की ट्राय करा. सगळ्यांना खूप आवडतील आणि 10 दिवस वेगळे प्रकारचे मोदक आपण बनवतो. त्यातला एक दिवस हा तुम्ही मोदक नक्की बनवून पहा. तर पाहू शकताय साखर आणि खवा हा व्यवस्थित गाजराच्या किसामध्ये व्यवस्थित तो
मिक्स झालेलं आहे. तर मी आता मला त्या कढईमध्ये व्यवस्थित हलवता नाही आलं, त्यामुळे मी दुसरी कढई घेतलेली आहे. तर आपण आता ह्याला सतत परतत जोपर्यंत म्हणजे तो गाजराचं म्हणजे हे जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित कढईला न चिकटणार नाही तोपर्यंत आपण ते परतून घ्यायचं. पाहू शकता हे आता खूप म्हणजे कढईला त्यातून तूप सुटतंय असं. तर तेव्हा आपण तो गॅस बंद करायचा आणि ते आपल्याला जेवढे मोदक बनवायचे आहेत तर मला जेवढे मोदक बनवायचे आहेत तेवढे मी सारण काढून घेते आणि थंड करून घेते. तुम्हाला मोदक नसतील बनवायचं तर तुम्ही हलवा म्हणूनही खाऊ शकता. खूप टेस्टी लागतं आणि खूप छान लागतं. तुम्ही एकदा बनवून पहा, खूप तुम्हाला आवडेल. म्हणजे हलवा म्हणूनही आणि मोदक तर खूपच छान होतात. तर मी आता मला जेवढं हवं आहे तेवढं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आता पूर्णपैकी थंड झालेलं आहे. तर आपण त्यामध्ये आता वेलची पूड घालूयात. वेलची पूड घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते, त्यामुळे आता वेलची पूड घालून घेऊया. आता मी यामध्ये वेलची पूड घातलेली आहे. ती त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून नंतर मोदक बनवण्यासाठी रेडी हे सारण झालेलं आहे आता. तर त्या अगोदर मी इथे एक बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत, म्हणजे ते मोदकाला लावण्यासाठी. म्हणजे मोदक छान पण दिसतात आणि टेस्ट पण छान लागते. तर आता व्यवस्थित वेलची पूड मिक्स झालेली आहे. आपण आता मोदकाचा साचा घेऊयात आणि त्यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स बदाम आणि पिस्त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत, ते घेतलेलं आहे. आता मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घेऊयात आणि मी त्यामध्ये थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात आणि जे हे सारण आहे तर ते त्यामध्ये दोन्ही साईडला व्यवस्थित दाबून घालून घ्यायचं आणि तुमचा मोदक रेडी. ते खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आपण आता त्यामध्ये सारण घालून घेऊया. थोडेसे ड्रायफ्रूट्स अगोदर घालायचे. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपण आता हे सारण दोन्ही साईडला व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं. तुम्हाला स्टफिंग म्हणून ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तरी पण वापरू शकतात, ते पण खूप छान लागतात. मी आता इथे वरतून लावलेले आहेत ह्याला आणि व्यवस्थित ते दाबून त्याचा मोदक तयार करून घ्यायचा. ते मोदक खूप छान लागतात आणि खूप टेस्टी लागतात आणि गणपती बाप्पाला पण खूप आवडतील हे मोदक केल्यानंतर. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान मोदक होतात. हे पाहू शकताय खूप छान मोदक झालेलं आहे. असेच मी सगळे मोदक करून घेते आणि तोपर्यंत तुम्ही किचन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकताय हे खूप छान गाजराचे मोदक झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील.